ज्या लेकींना ओझं समजून त्याने भर पावसात घराबाहेर काढलं आणि ज्या पत्नीला वंशाचा दिवा देऊ शकली नाही म्हणून भर रस्त्यावर सोडलं, आज त्याच लेकी त्याच्या आयुष्याचा शेवट आधार बनल्या होत्या. नमस्कार मित्रांनो, आजची ही ट्रू स्टोरी अशा एका माणसाची आहे ज्याने मुलाच्या हव्यासापोटी आपलं हसतं खेळतं घर स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलं. पण नियतीचा खेळ बघा, ज्यांना त्याने नाकारलं त्यांनीच त्याला मृत्यूच्या दारातून कसं परत आणलं. कर्माचं चक्र कसं फिरतं आणि मुली ओझं नसून आधार कशा असतात हे सांगणारी आजची ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्याशा गावात मंदा नावाच्या एका साध्या सुध्या घरातल्या मुलीचा संसार सुरू होता. दोन गोंडस मुली होत्या तिला, काव्या आणि पायल. या दोन पोरी म्हणजेच मंदाचं सगळं काही होतं. मंदा तिसऱ्यांदा आई होणार होती, पण यावेळी तिच्या मनाची अवस्था काही वेगळीच होती. आनंद तर होताच, पण त्यापेक्षा जास्त मनात एक धडकी भरली होती. काम करता करता ती अचानक थांबायची, पोटावर हात फिरवायची आणि मनातल्या मनात देवाला साकडं घालायची. देवा, यावेळी तरी सगळं व्यवस्थित होऊ दे रे, पदरात एक मुलगा टाक. मंदाचा नवरा सदाशिव तसा शांत स्वभावाचा, पण त्याच्या मनात एकच जिद्द होती, वंशाचा दिवा. जेवताना असो वा रात्री झोपताना तो मंदाला टोमणे मारायची एकही संधी सोडायचा नाही. हे बघ मंदा, दोन पोरी झाल्या ते झालं, आता मात्र मला मुलगाच हवाय. असं तो जेव्हा म्हणायचा तेव्हा मंदाच्या काळजाचा ठोका चुकायचा. तिची सासू राधाक्का सुद्धा काही कमी नव्हती. सगळं डोळ्यासमोर घडत असूनही त्या मंदाची बाजू घ्यायची सोडून सदाशिवलाच खतपाणी घालायच्या. त्या म्हणायच्या, मग मंदा, पोरी तर उद्या दुसऱ्याच्या घरी जातील, पण आमचा वंश कोण चालवणार, आमची शेतीवाडी कोण बघणार, त्यासाठी मुलगाच हवा ना. हे सगळं ऐकून मंदाला आतून मेल्यासारखं व्हायचं. तिला राहून राहून भीती वाटायची की जर यावेळी ही मुलगी झाली तर माझं काय होईल. काही दिवसानंतर सदाशिव मंदाला घेऊन शहरातल्या मोठ्या दवाखान्यात गेला. तिथे तपासणी सुरू असताना मंदा फक्त देवाचं नाव घेत होती. तिचा जीव पार टांगणीला लागला होता. थोड्या वेळाने डॉक्टर रिपोर्ट घेऊन आले आणि सदाशिवकडे बघून शांतपणे म्हणाले, बघा सदाशिवराव, बाळ एकदम धडधाकट आहे, काही काळजी करू नका, पण यावेळी सुद्धा तुम्हाला मुलगीच होणार आहे. हे ऐकलं आणि मंदाच्या डोळ्यातून पाणीच आलं. तिने भीतीने आपली नजर जमिनीला लावली. सदाशिवचा चेहरा तर रागाने एकदम काळवंडून गेला. त्याने तिथल्या तिथे रागाने पाय आपटले आणि तरतरा बाहेर निघून गेला. मंदा रडत खडत त्याच्या मागे धावली. वाटेत दोघंही एक शब्द बोलले नाहीत, पण सदाशिवचा पारा मात्र चढत चालला होता. घरी पाय ठेवतात सदाशिवचा जणू बांध फुटला. तो घरातल्या सगळ्यांसमोर ओरडला, मला वंशाचा वारस हवा होता आणि तू पुन्हा मुलगीच जन्माला घालणार आहेस. मला अशा बायकोची गरजच नाही. मंदा हमसून हमसून रडायला लागली. त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, अहो, असं बोलू नका. मुलगा मुलगी आपल्या हातात असतं का? ही तर देवाची इच्छा आहे. पण सदाशिववर काहीच परिणाम झाला नाही. त्यात पुन्हा राधाक्का बोलल्याच, आता पुरे झालं. आमच्या घराला नाव द्यायला कुलदीपक पाहिजे, केवळ पोरींची रांग नकोय आम्हाला. सदाशिवने रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेतला आणि कडकडला, मंदा, आजपासून तुझं आणि माझं सगळं नातं संपलं. मी तुला सोड चिठ्ठी देतोय. आत्ताच्या आत्ता या तुझ्या दोन्ही पोरींना घे आणि माझ्या घरातून चालती हो. मंदा तर जणू सुन्नत झाली. तिला काय बोलावं तेच सुचेना. डोळ्यात पाणी आणून ती केविलवाण्या स्वरात म्हणाली, अहो, या अवस्थेत मी माझ्या लहान पोरींना घेऊन कुठे जाऊ? थोडी तरी दया करा माझ्यावर. पण सदाशिवने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. तिचा हात धरून तिला घराबाहेर ढकललं आणि दरवाजा जोरात लावून घेतला. ती त्या अंधारात आपल्या दोन चिमुकल्यांचा हात धरून रस्त्यावर उभी होती. तिचं हसतं खेळतं घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. तिला असं भर पावसात घराबाहेर काढलेलं बघून तिची आई शांताबाई काही काळ सुन्नत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीची दाट सावली पसरली. त्यांनी मंदाला जवळ घेत विचारलं, अगं पोरी, असं कसं केलं त्यांनी? तुला असं बाहेर कसं काढलं?
मंदाला रडू आवरत नव्हतं. ती हुंदके देत म्हणाली, आई, त्यांना वंशाला दिवा हवा होता, पण माझ्या नशिबात पुन्हा मुलगीच लिहिली होती. आता तू सांग आई, यात माझा काय दोष? बाळ मुलगा असावं की मुलगी, हे काय आपल्या हातात असतं का? ही तर देवाची मर्जी आहे ना. हे ऐकून शांताबाईंच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मायेनं मंदाला कुशीत घेतलं आणि तिचं डोकं कुरवाळलं. त्या म्हणाल्या, धीर धर पोरी, रडू नकोस. ज्या देवानं हा प्रसंग आणलाय तो मार्गही दाखवेल. तू काळजी करू नकोस. तुझी आई अजून जिवंत आहे. आपण काहीतरी करू, पण हार मानायची नाही. मंदा आपल्या आईच्या गळ्याला पडून खूप वेळ रडत राहिली. तिच्या मनातलं सगळं दुःख, तो अपमान अश्रूच्या वाटेनं वाहून जात होता. आता मंदा आपल्या आईच्या घरीच राहू लागली होती. परिस्थिती खूप कठीण होती. एकीकडे बाळंतपणाचे दिवस जवळ येत होते आणि दुसरीकडे 2 लहान मुलींच्या जबाबदारीचा डोंगर समोर होता. पण मंदाने आता मनाशी खूनगाठ बांधली होती की आपल्या मुलींसाठी तिला लढायचं आहे. तिने पदर खोचला आणि स्वतःला सावरलं. तिने घरातच बसून शिवणकाम करायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण हळूहळू गावातल्या बायका आपले कपडे शिवण्यासाठी मंदाकडे येऊ लागल्या. आपल्या मुलींच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून मंदाला एक नवी ताकद मिळत होती. तिने ठरवलं होतं की वंशाचा दिवा नाही मिळाला म्हणून ज्यांनी तिला नाकारलं त्यांना एक दिवस हीच परक्याचं धन असलेली मुलगी काय असते हे सिद्ध करून दाखवायचं. आता त्या शिवणकामाच्या जीवावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू झाला. मंदा दिवसभर मशीनवर बसून असायची. पाय दुखायचे, डोळ्यावर ताण यायचा, पण आपल्या मुलींच्या चेहऱ्याकडे बघितलं की तिचा सगळा थकवा पळून जायचा. तिला फक्त एकच वाटायचं की माझ्या पुरींना कशाचीही कमतरता भासता कामा नये. रात्री शरीर थकून चूर व्हायचं, पण मनात एकच विश्वास होता की देव सगळं काही ठीक करेल. याच आशेवर ती आपला प्रत्येक दिवस मोठ्या धैर्याने काढत होती. दुसरीकडे मंदाला घराबाहेर काढल्यावर सदाशिवचं घर अगदी सुन्न सुन्न झालं होतं, पण वंशाच्या दिव्याची हाव काही सुटली नव्हती. एके दिवशी राधाक्का स्पष्टच म्हणाल्या, सदाशिव, आता वेळ घालवू नकोस. तुला दुसरं लग्न करावंच लागेल. आपल्याला या घराचा वारस हवाय. बघता बघता सदाशिवसाठी एक स्थळ आलं, नंदिनी नावाच्या मुलीचं. राधाक्कांना मुलगी पसंत पडली आणि लगबगीने शब्दही पक्का झाला. सदाशिवने जास्त विचार केला नाही आणि लग्नाला होकार दिला. काही दिवसातच त्याचं दुसरं लग्न झालं. नंदिनी घरात आल्यावर राधाक्काच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना खात्री होती की आता तरी घराला कुलदीपक मिळेल. राधाक्का हसून म्हणाल्या, बघ सदाशिव, आता ही सून आपल्याला नक्की मुलगा देईल. सदाशिवनेही आशेनं मान डोलावली, पण पुढे काय वाढून ठेवलंय याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की सदाशिवने मंदाला तिच्या 2 मुलींसह घराबाहेर काढलंय. गावातल्या बायका हळूहळू बोलू लागल्या, बिचारी मंदा, किती गुणी पोरगी होती ती. काहीही चूक नसताना तिला सगळं सोसावं लागलं. अशा चर्चा घराघरात सुरू झाल्या. मंदा मात्र या सगळ्यापासून दूर आपल्या आईच्या सावलीत राहत होती. परिस्थिती कठीण होती, पण तिने हार मानली नव्हती. गावातल्या मावल्या मुद्दाम तिच्याकडे कपडे शिवण्यासाठी येऊ लागल्या. तिचं कष्ट बघून काही जणी जाताना 2 पैसे जास्तच तिच्या हातावर ठेवायच्या. त्यांना वाटायचं की ही पोरगी एकटी झुंज देते, तिला थोडा तरी आधार मिळावा. मंदाही ते पैसे देवाचा आशीर्वाद समजून स्वीकारायची. हळूहळू दिवस सरले आणि मंदाच्या कष्टाला फळ येऊ लागलं. घराची परिस्थिती थोडी सुधारली, पण एके दिवशी अचानक मंदाच्या पोटात जोरात कळा येऊ लागल्या. ती वेदनेनं विव्हळत खाली बसली. शांताबाई घाबरून धावत आल्या, काय झालं ग पोरी? मंदा कसाबसा आवाज काढत म्हणाली, आई, खूप दुखतंय ग पोटात. शांताबाईंचा जीव खालीवर झाला. त्या धावत बाहेर गेल्या आणि गावातल्या सुईणीला बोलावून आणलं. मंदाला आतल्या खोलीत नेलं गेलं. शांताबाई बाहेर काळजावर हात ठेवून उभ्या होत्या. प्रत्येक मिनिट जणू युगासारखा वाटत होता. काही वेळानं खोलीचा दरवाजा उघडला आणि सुईण बाहेर आली. शांताबाईंनी धापा टाकत तिच्याकडे पाहिलं. सुईणीच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं. तिने कापडात गुंढाळलेलं बाळ
शांताबाईंच्या हातात दिलं आणि आनंदाने ओरडली, शांताक्का, पेढे वाटा, मुलगा झालाय. मंदाच्या कष्टाचं चीज झालं होतं. नियतीने आपला न्याय केला होता. हे ऐकतात शांताबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी लगेच त्या चिमुकल्याला आपल्या काळजाशी धरलं. आत खोलीत मंदा पडली होती, पण तिच्याही डोळ्यात सुखाचं पाणी होतं. तिने वर आकाशाकडे हात जोडले आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, देवा, तुझे कोटी कोटी आभार. तू माझं ऐकलंस. मंदा त्या लहानग्याला कुशीत घेऊन कितीतरी वेळ शांत बसून होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि सुख होतं. तिच्या दोन्ही मुली, काव्या आणि पायल, ज्या आता 3 वर्षाच्या झाल्या होत्या, त्या कुतूहलाने त्या छोट्या बाळाकडे बघत होत्या. काव्याने मोठ्याने रागसपणे विचारलं, आई, हा कोण आहे ग? मंदा हसली. तिने आपल्या दोन्ही लेकींना जवळ घेतलं आणि म्हणाली, बेटा, हा तुमचा छोटा भाऊ आहे. हे ऐकताच त्या दोन्ही पोरींचे चेहरे आनंदाने उजळले. त्या हळूच बाळाच्या जवळ गेल्या आणि मोठ्या मायेने त्याला कुरवाळू लागल्या. घरात जणू एक नवीन चैतन्य आलं होतं. तो अपमान, ती दुःख आता कुठेतरी मागे पडली होती आणि मंदा आपल्या तिन्ही मुलांसोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करत होती. दुसरीकडे सदाशिवच्या घरात काळ पुढे सरकत होता, पण तिथला आनंद मात्र कायमचा हरवला होता. लग्नाला बरेच महिने उलटून गेले, पण नंदिनीच्या बाजूने काहीच गोड बातमी येत नव्हती. राधाक्काच्या डोळ्यातील ती चमक आता काळजीमध्ये बदलली होती. त्या तासनतास सुन्न होऊन बसून असायच्या. सदाशिव सुद्धा आतून पूर्णपणे खचला होता. त्या मुलाच्या हव्यासापोटी त्याने हस्तखेळतं घर मोडलं. ते स्वप्न आता धुळीला मिळताना दिसत होतं. तो नंदिनीला कधी वैद्याकडे तर कधी मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचा, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी निराशाच येत होती. घरात आता फक्त चिडचिड आणि एक भयानक शांतता उरली होती. एके दिवशी सदाशिवच्या ओळखीची एक बाई, जी मंदाच्या माहेरच्या बाजूची होती, ती त्याच्या घरी आली. इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर तिने सहज विषय काढला आणि म्हणाली, अरे सदाशिव, तुला माहीत आहे का, मंदाला मुलगा झालाय रे. हे ऐकतात सदाशिव जणू जागच्या जागी खिळून गेला. त्याच्या अंगातून एक विजेची लहर धावून गेली आणि चेहऱ्याचा रंगच उडाला. राधाक्का तर आश्चर्याने ओरडल्यात, अगं, हे कसं शक्य आहे? डॉक्टर तर म्हणत होते मुलगीच होणार. खोलीत एकदम स्मशान शांतता पसरली. सदाशिवच्या डोळ्यात आता स्पष्टपणे पश्चाताप दिसत होता. त्याला स्वतःच्या हाताने केलेली प्रत्येक चूक, मंदाचा तो रडणारा चेहरा आणि तिने मारलेली हाक आठवू लागली. ती बाई तर बातमी देऊन निघून गेली, पण सदाशिवच्या घरात मात्र आता पश्चातापाचं वादळ सुरू झालं होतं. ज्या वंशाच्या दिव्यासाठी त्याने आपल्या रक्ताच्या माणसांना रस्त्यावर सोडलं, तोच दिवा आता दुसऱ्याच्या अंगणात तेवत होता आणि सदाशिवच्या नशिबात मात्र कायमचा अंधार उरला होता. सदाशिवच्या मनावर जणू एक मोठं ओझं बसलं होतं. हळूहळू त्याच्या घरातलं वातावरण फार बदलून गेलं. आता सदाशिवचं वागणं नंदिनीसोबत खूपच कठोर झालं होतं. तो लहान सहान कारणावरून तिच्यावर खेकसायचा, तिला टोमणे मारायचा. एके दिवशी तर त्याचा राग अनावर झाला आणि तो ओरडून म्हणाला, अगं, पोरगं तर काय, पण एक साधी संतानसुद्धा तुम्हाला देऊ शकली नाहीस. तुझ्याकडून मी काय अपेक्षा ठेवणार? नंदिनी हे ऐकून फार हादरून गेली. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अहो, यात माझा काय दोष? हे सगळं तर देवाच्या हातात असतं ना. पण सदाशिव काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. तो तरातरा तिथून निघून गेला आणि नंदिनी तिथेच उभी राहून हुंदके देऊ लागली. तिच्या मनात एकच विचार येत होता की ज्या घरासाठी मी इतकं सगळं सोसते, तिथं मला काही किंमत नाही. दुसरीकडे मंदाचं आयुष्य आता हळूहळू सावरलं होतं. तिच्या कष्टांचं चीज होताना दिसत होतं. काव्य आणि पायल आता 7 वर्षाच्या झाल्या होत्या. दोघीही रोज न चुकता शाळेत जायच्या. मंदा दररोज सकाळी त्यांना नीट तयार करायची, त्यांच्या वेण्या घालायची आणि देवाचं नाव घेऊन त्यांना शाळेत पाठवायची. काव्य आणि पायलला सुद्धा आता समजू लागलं होतं की आपली आई आपल्यासाठी किती मेहनत घेते. त्यामुळे त्या दोघीही खूप मन लावून अभ्यास करायच्या, जेणेकरून एक दिवस त्या आपल्या आईचा भक्कम आधार बनू शकतील. मंदाचं घर आकाराने छोटं होतं, पण तिथे आता फक्त दुःख उरलं नव्हतं.
तिथे उद्याची आशा होती, सुख होतं आणि एका उज्ज्वल भविष्याची पालवी फुटत होती. मंदाने सिद्ध करून दाखवलं होतं की वंशाचा दिवा शोधण्यापेक्षा जर पदरात असलेल्या लेकींना मायेने वाढवलं तर त्यांच्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे सदाशिवचा स्वभाव आता दिवसेंदिवस अधिकच विषारी बनत चालला होता. तो प्रत्येक गोष्टीवर नंदिनीवर ओरडायचा आणि तिला वंशाच्या दिव्यावरून टोमणे मारायचा. राधाक्का हे सगळं गुपचूप बघायच्या, पण आता त्यांनाही ते सहन होत नव्हतं. घरचं सुखसमाधान पूर्णपणे संपलं होतं. त्या सतत काळजीत राहू लागल्या आणि या दुःखामुळे आणि मानसिक तणावामुळे एके दिवशी त्यांची प्राणज्योत मालावली. वंशाचा दिवा बघण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. आईच्या अंत्यविधीनंतर सदाशिव घरी आला आणि सुन्न होऊन बसला. त्याच्या डोक्यात एकच विचार चक्रावत होता की आपल्या आईची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही. आता त्याला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. त्याला वाटू लागलं की काश मी मंदाला सोडलं नसतं, पण आता खूप उशीर झाला होता. वेळ हातातून निसटून गेली होती. काही दिवस उलटले आणि सदाशिवचा राग आता नंदिनीवर फुटला. तो तिच्या समोर येऊन कठोरपणे ओरडला, तू मला मुलगा देऊ शकली नाहीस आणि याच दुःखामुळे माझी आई आम्हाला सोडून गेली. आता तुला या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. निघून जा इथून. नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडत रडत म्हणाली, अहो देवासाठी असं करू नका. माझं या जगात तुमच्याशिवाय कोणी नाही. मी कुठे जाऊ? पण सदाशिवचं हृदय आता पाषाण झालं होतं. त्याने एकही शब्द ऐकला नाही. नंदिनीने रडत रडत आपलं सामान आवरलं आणि जड पावलांनी तो उंबरठा ओलांडला. ज्या घरात तिने सुखाची स्वप्न पाहिली होती तिथून ती आज रिकाम्या हाताने बाहेर पडली होती. आता सदाशिव त्या मोठ्या घरात एकटा राहू लागला. तो दिवसभर खाटेवर पडून छताकडे बघत राहायचा. ना कामात लक्ष, ना कोणाशी बोलण्याची इच्छा. त्यांचं आयुष्य एकाकीपणाच्या अंधारात बुडून गेलं होतं. गावातले लोक त्याची अवस्था बघून हळहळायचे. कोणी कधी जेवण द्यायचं तर कोणी विचारपूस करायचं, पण त्याच्या मनात फक्त पश्चाताप जळत होता. काळ कोणासाठीही थांबत नाही. दिवस, महिने आणि बघता बघता अनेक वर्ष उलटून गेली. मंदाच्या लेकी काव्य आणि पायल आता मोठ्या झाल्या होत्या. त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि आज त्या दोघीही मोठ्या डॉक्टर झाल्या होत्या. एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये त्या काम करू लागल्या. त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. मंदा रोज देवाचे आभार मानायची. तिच्या डोळ्यात आता तेच समाधान होतं जे वर्षाच्या संघर्षानंतर मिळतं. तिचा मुलगा आर्यन आता 16 वर्षांचा झाला होता. तोही खूप गुणी आणि अभ्यासू होता. मंदाने गावातच स्वतःचं एक सुंदर घर बांधलं होतं. आता तीच जुनी हतबल मंदा राहिली नव्हती. या प्रवासात तिची आई शांताबाई आजारपणामुळे तिला सोडून गेल्या होत्या. मंदाला त्याचं खूप दुःख झालं, पण तिने आता परिस्थितीशी झुंज द्यायला शिकवून घेतलं होतं. गावातील लोक आता मंदाच्या मुलांचे कौतुक करताना थकत नसत. लोक म्हणायचे, अरे लोक म्हणतात ना की मुली ओझं असतात, पण मंदांच्या लेकीकडे बघा, आज त्याच तिचा खरा आधार बनले आहेत. खरंच मुलगा असो वा मुलगी, ते ओझं नसून देवाने दिलेलं एक रूप असतं. सदाशिवने वंशाच्या दिव्यासाठी जळत राहणं पसंत केलं, पण मंदाने आपल्या लेकींच्या पंखात बळ देऊन स्वतःचं नंदनवन फुलवलं होतं. सदाशिव आता पूर्णपणे थकलेला आणि गलितगात्र झाला होता. तो आजारपणामुळे खाटेला खिळून होता. एके दिवशी त्याची प्रकृती अचानकच खूप बिघडली. त्याला श्वास घेणंही कठीण झालं. गावातल्या लोकांनी जेव्हा त्याची ही अवस्था पाहिली तेव्हा त्यांना त्याची दया आली. त्यांनी त्याला आधार दिला आणि तातडीने शहरातल्या मोठ्या सरकारी दवाखान्यात नेलं. तिथे त्याला एका बेडवर झोपवण्यात आलं. थोड्या वेळाने एक डॉक्टर तिथे आली. ती दुसरी तिसरी कोणी नसून काव्या होती. काव्याने अत्यंत प्रेमाने विचारलं, बाबा काय होतंय तुम्हाला? खूप त्रास होतोय का? सदाशिवने क्षीण आवाजात उत्तर दिलं, लेकी प्रकृती साथ देत नाहीये ग. आता जगात माझं म्हणायला कोणी उरलं नाही. मी अगदी एकटा आहे. हे ऐकून काव्याचं मन भरून आलं. तिने त्याला धीर देत म्हटलं, तुम्ही काळजी करू नका बाबा. आम्ही तुमच्यावर व्यवस्थित उपचार करू आणि तेही अगदी मोफत. सदाशिवने थकलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. कित्येक वर्षानंतर कोणीतरी त्याच्याशी इतक्या प्रेमानं बोलत होतं.
काव्याने उपचार सुरू केले, पण तिला हे माहीत नव्हतं की ती आपल्याच बापाचा इलाज करते. आणि सदाशिवला याची पुसटशीही कल्पना नव्हती की समोर उभी असलेली डॉक्टर त्याची स्वतःची लेक आहे. काही दिवसानंतर सदाशिवला थोडं बरं वाटू लागलं. एके दिवशी त्याने काव्याला जवळ बोलावलं आणि गहिवरून म्हणाला, बाळा, तू माझ्यासाठी जे केलंस ना ते मी कधीच विसरणार नाही. काव्या हसून म्हणाली, बाबा, यात उपकाराचं काहीच नाही. गरजवंताला मदत करणं हेच आम्हाला घरून शिकवलं गेलंय. हे शब्द ऐकून सदाशिवच्या मनाला कुठेतरी टोचणी लागली. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर तो घरी परतला. त्या सुन्या घरात पाऊल टाकताच त्याला रडू कोसळलं. रिकामी घरं त्याला खायला उठत होती. तो स्वतःशीच म्हणाला, मला मंदाकडे जायला हवं. माहीत नाही ती कोणत्या हालातीत असेल. माझ्या पोरी जिवंत तरी असतील का नाही. त्याने एक मोठा निर्णय घेतला की मरण्यापूर्वी एकदा तरी त्यांची माफी मागायची. दुसऱ्या दिवशी सकाळी सदाशिव थरथरत्या पावलांनी मंदाच्या गावाकडे निघाला. मनात भीती होती आणि डोळ्यात पश्चातापाचे अश्रू. गावात पोचल्यावर त्याने एका माणसाला विचारलं, भाऊ, मंदाचं घर कुठे आहे हो? त्या माणसाने समोरच्या एका मोठ्या आणि सुंदर घराकडे बोट दाखवलं. सदाशिवला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो हळूहळू त्या घराच्या दरवाजापाशी गेला आणि त्याने थरथरत्या हाताने दरवाजा ठोठावला. काही वेळातच दरवाजा उघडला. समोर एक तरुण मुलगा उभा होता. तो मंदाचा मुलगा आर्यन होता. त्याने विचारलं, बाबा, कोण हवंय तुम्हाला? काय काम आहे? सदाशिवचा आवाज फुटत नव्हता. तो कसा बसा म्हणाला, बाळा, हे मंदाचंच घर आहे ना? आर्यन हसून म्हणाला, हो, पण तुम्ही माझ्या आईला कसं ओळखता? तुमचं काय नातं आहे तिच्याशी? हे ऐकतात सदाशिवच्या काळजात धडधड झाली. आर्यनने पुन्हा विचारलं, बाबा, बोल ना, माझ्या मम्मीला तुम्ही कसं ओळखता? सदाशिवला रडू आवरलं नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, बाळा, तुझ्या आईला बाहेर बोलाव एकदा. आर्यन आत गेला आणि म्हणाला, मम्मी, बाहेर कोणीतरी बाबा आले आहेत, तुला विचारतायत. काही क्षणातच मंदा बाहेर आली. तिची नजर सदाशिववर पडली आणि ती जागच्या जागी खेळून गेली. दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. मंदाच्या डोळ्यात आश्चर्यासोबतच जुन्या जखमांच्या वेदनाही होत्या. ती कातर आवाजात म्हणाली, सदाशिव, तुम्ही? सदाशिवने आपली मान खाली घातली. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मंदाची हे डोळे भरून आले होते, पण तिच्या आवाजात वर्षाचा संताप होता. ती म्हणाली, आता का आलात? जेव्हा आम्हाला तुमची खरी गरज होती तेव्हा कुठे होता तुम्ही? जेव्हा मी या लहान पोरींना घेऊन पदर पसरत दारोदार फिरत होते तेव्हा कुठे गेला होता तुमचा तो वंशाचा दिवा? सदाशिवचा आवाज पूर्णपणे बसला होता. तो रडत रडत म्हणाला, मंदा, मी तुझा आणि माझ्या लेकींचा फार मोठा गुन्हेगार आहे ग. मला माफ कर. सदाशिव ढसढसा रडत होता. मंदा, मी फक्त तुलाच नाही तर माझ्या पोटच्या लेकींना सुद्धा ओझं समजून नाकारलं होतं. मी खूप मोठा गुन्हा केलाय. आज मी पश्चातापाच्या अग्नीत जळतोय. मला फक्त मरायच्या आधी तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे, असं म्हणत तो तिथेच उंबऱ्यात कोसळला. मंदाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. तिने जड आवाजात विचारलं, तुम्ही फक्त मला नाही सोडलं तर त्या निष्पाप जीवांनाही वाऱ्यावर सोडलं होतं. आज हे सगळं ऐकून काय फायदा? सदाशिवने मान खाली घातली होती. त्याचे अश्रू थांबत नव्हते. तेवढ्यात आर्यने मागे येऊन विचारलं, मम्मी, हे बाबा कोण आहेत ग? मंदाने एक दीर्घ श्वास घेतला आणि पाणवलेल्या डोळ्यांनी आर्यनकडे बघत म्हटलं, बाळा, हेच तुझे वडील आहेत, ज्यांनी एकेकाळी आपल्याला घराबाहेर काढलं होतं. इतक्यात काव्या आणि पायल सुद्धा हॉस्पिटलमधून ड्युटी संपवून घरी आल्या. सदाशिवला दारात बघताच त्या दोघी थबकल्या. काव्या आश्चर्याने म्हणाली, अरे, हे तर तेच बाबा आहेत ना ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. त्या दोघींनी आईकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मंदा हळू आवाजात म्हणाली, हो काव्या, हे तुमचे वडील आहेत. हे ऐकताच दोन्ही लेकींच्या डोळ्यात पाणी आलं. सदाशिव कातर आवाजात म्हणाला, मुलींनो, मला माफ करा, मी तुमचा गुन्हेगार आहे. काव्याने पुढे होऊन आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, जाऊ दे ग, जे झालं ते झालं. आता यांना माफ करून टाक. शेवटी ते आपले वडील आहेत.
पायलनेही आईला साथ दिली. आई, माफ करणारं हृदय नेहमी मोठं असतं. आपण यांना पदरात घेऊया. आर्यननेही आईचा हात पकडला आणि विनवणी केली. मम्मी, बाबांना माफ कर ना. मंदा काही वेळ शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोरून तो अपमानाचा काळ एका क्षणात तरळून गेला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि सदाशिवकडे बघून शांतपणे म्हणाली, मी तुम्हाला मनापासून माफ केलं. हे शब्द ऐकता सदाशिवला रडू आवरलं नाही. तो लहान मुलासारखा स्फुंदून रडू लागला. काव्य आणि पायलने पुढे होऊन आपल्या वडिलांना सावरलं आणि प्रेमाने त्यांना घराच्या आत नेलं. त्या दिवसापासून ते सर्वजण पुन्हा एकदा एकाच छताखाली राहू लागले. ज्या घरातून एकेकाळी लेकींना बाहेर काढलं होतं, त्याच लेकींच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या घरात सदाशिवला हक्काचा आधार मिळाला होता. काळाने हे सिद्ध करून दाखवलं होतं की मुली कधीच ओझं नसतात, तर कठीण प्रसंगी त्या वंशाच्या दिव्यापेक्षाही जास्त प्रकाश देणारा आधार बनतात. कथेचे तात्पर्य. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की मुलगा असो वा मुलगी, ते देवाने दिलेले एक अनमोल देणे असते. वंशाचा दिवा फक्त मुलगाच लावतो असे नाही, तर आजच्या काळात मुली सुद्धा आपल्या कष्टाने आणि जिद्दीने घराचे नाव उज्ज्वल करतात. कर्माचे चक्र कोणाला सोडत नाही. जो स्वार्थासाठी दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करतो, त्याला शेवटी पश्चातापाशिवाय काहीच मिळत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, मुली हे ओझं नसून त्या ईश्वराचा आशीर्वाद आणि घराचा खरा आधार असतात. मित्रांनो, आजची ही कथा संपवताना मला तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे. एवढ्या वर्षाचा अपमान आणि छळानंतर मंदा आणि तिच्या मुलींनी सदाशिवला माफ करून आपल्या घरात जागा दिली. तो निर्णय योग्य होता का? की सदाशिवला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायला हवी होती? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन प्रेरणादायी सत्य कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच काळजाला भिडणाऱ्या कथेसह. धन्यवाद.